नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. महाजनांचं संपूर्ण भाषण शीख समाजाचं गौरव करणारं. शीखांवर काँग्रेसने अत्याचार केला, त्याचा निषेध जन्मभर करू, फडणवीसांचं वक्तव्य. पुणे महापालिकेनंतर आता मुंबई महानगरपालिकेलाही बॉम्बस्फोटच्या धमकीचा ईमेल. गुन्हे शाखा आणि सायबर सेलचा तांत्रिक पद्धतीने तपास सुरू. महापालिका मुख्यालय परिसरातील सुरक्षेत वाढ. आशा मिरगे यांनी केलेल्या आरोपामुळे रुपाली चाकणकरांची न्यायालयात धाव. इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाऊ नये, यासाठी हा लढा. चाकणकरांचं वक्तव्य. देशाला सर्वमान्य नेतृत्व देणारे नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा विश्वात गौरव. माजी मंत्री कपिल पाटील यांचं विधान. कॉक्रोच जनता पार्टीच्या पुण्यातील आंदोलनाला विरोध. परवानगी देऊ नये, पोलीस आयुक्तांना अखिल भारतीय मराठा महासंघाचं पत्र. काँग्रेसप्रमाणे या सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी, काँग्रेसचे आवाहन. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. डोंबिवलीत KDMCच्या ई प्रभागावर फेरीवाला विरोधात नागरिकांचा मोर्चा. आठवडा बाजार बंद होत नसल्यानं नागरिक त्रस्त. आमदार राजेश मोरे यांच्याकडून तीव्र आंदोलनाचा इशारा. यवतमाळमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी छेडला हल्लाबोल आंदोलन. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, शेतकऱ्यांचा इशारा. पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील 11 अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेच्या कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक. आतापर्यंत 36 जणांना अटक. पंढरपूरच्या विठुरायाचं संरक्षण व्हावं यासाठी विठ्ठल चंदनवटी पूजा. मृग नक्षत्र आणि पावसाच्या आगमनानंतर चंदनवटी पूजेची सांगता. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.